लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. नमस्कार मंडळी. नुकताच नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण संपन्न झाला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या उशिरा का होईना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मंडळी, असं का बोललं जातं माहितीये का? कारण जी काही कटुता आली असेल, जी काही मतभिन्नता झाली असेल, जे काही वादविवाद असतील ते सर्व काही संपू दे. नवीन वर्षापासून, पहिल्या सणापासून सर्वत्र गोडवाच पसरू दे, यासाठी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोललं जातं. पण राजकारण्यांसाठी असं काही नाही. त्यांच्यासाठी वर्षभरच संक्रांत असते. वर्षभर ते कधीही गोड बोलू शकतात आणि वर्षभर ते किंक्रांत म्हणजे कधीही विरोधकांवरती किंवा स्वतःच्या मित्र पक्षावरती देखील टीका करू शकतात. राजकारणात काही घडू शकतं. म्हणूनच आजचा आपला विषय आहे संक्रांतीच्याच धर्तीवरती की ठाकरेंच्या गुळात फडणवीसांना तिळाचाही रस नाही. असं मी का बोलतोय हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर समजणार आहे. तर आता मला सुरुवात करूया. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय UIS मीडियाच्या स्पॉटलाइट थिंक या कार्यक्रमामध्ये. मंडळी, खरंच फडणवीसांना ठाकरेंच्या गुळात तिळाचाही रस उरला नाहीये का? याचं उत्तर व्हिडिओच्या शेवटला मिळणार आहे. पण हे मी का बोलतोय ह्याचं कारण मात्र मी तुम्हाला आधी सांगणार आहे. 2 दिवसांपूर्वी झी न्यूजचा रिअल हिरोज नावाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस होते. फडणवीसांना त्या ठिकाणी मुलाखत घेत असताना पत्रकाराने प्रश्न विचारला की भविष्यामध्ये फडणवीसांसोबत किंवा भाजपसोबत उद्धव ठाकरे दिसणार का? फडणवीसांनी याच्यावरती काय उत्तर दिलं ते व्हिडिओच्या शेवटला पाहू. पण पत्रकार असा का प्रश्न विचारतायत? राजकीय वर्तुळामध्ये सध्या फडणवीस आणि ठाकरे एकत्र येणार अशी का चर्चा चालू आहे? राजकारणामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये भाजप आणि ठाकरे युती होणार आणि शिंदे बाजूला पडणार अशी का चर्चा सुरू आहे? तर यामागचं कारण आहे ठाकरे गट, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, त्यांचं मुखपत्र असलेला सामना यामधून वारंवार फडणवीस किंबहुना भाजपचं कौतुक होते. बरं, हे सुरुवात कधी झाली? तर 1 जानेवारी पासून झाली. 1 जानेवारीला देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला गेले. तिथे त्यांनी उत्तम काम केलं. नक्षलवाद्यांनी त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांनी बस देखील सुरू केली. एक उत्तम कार्य गडचिरोली सारख्या नक्षलवादी क्षेत्रात त्यांनी केलं आणि तेव्हापासून विरोधकांनी त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली. बरं, एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही. उद्धव ठाकरेंनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. भेट घेऊन चर्चा केली. त्यांचं कौतुक झालं. बरं, ठाकरेंचं समजू शकतो, ठाकरेंचे ते मित्र आहे. पण वारंवार जे टीका करतात असे संजय राऊत यांनी देखील फडणवीसांचं कौतुक केलं. त्यांच्या सामना नावाच्या मुखपत्रामध्ये अग्रलेख देखील आला आणि यावरून सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा चालू झाली की फडणवीस आणि ठाकरे एकत्र येणार का? तसं ते दोघं जण मित्रच आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती आधीपासूनच आहे. फक्त 2014 मध्ये दुरावा आला होता. मग 2019 मध्ये ते परत एकत्र आले, एकत्र निवडणूक लढली. 2019चा निकाल लागला, त्यांच्या बाजूने लागला, सत्ता त्यांची स्थापना होणार होती. पण जरा मुख्यमंत्री पदावरून पुन्हा दोघांमध्ये फिसकटलं. दोघं जण पुन्हा वेगळे झाले आणि मग जिच्या बरोबर आपलं पटतच नाही त्या काँग्रेसला त्यांनी सोबत घेतलं. संसार चालू झाला, म्हणजे सरकार चालू झालं. पण 2022ला पुन्हा शिवसेना फुटली आणि शिवसेनेतला फुटीर गट हा पुन्हा भाजप बरोबर गेला आणि पुन्हा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली. हे संपूर्ण राजकारण तुम्हाला माहिती. आणि हे या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवसेना ठाकरे गटाने भाजपवरती टीकेची झोड उठवली होती. अगदी टोकाची टीका वारंवार होती. अगदी विधानसभेला एकतर तू राशील मी राहीन इथपर्यंत टीका गेली होती. मग असं सगळं असताना अचानक ठाकरे गटाकडून भाजपचं कौतुक का होतंय? का? विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि तो धक्का शिवसेना ठाकरे गटाला हे करण्यासाठी भाग पाडतोय. काँग्रेस बरोबर आपलं काहीही होऊ शकत नाही असा समज त्यांचा झालाय का? कारण त्यांचे जो मित्रपक्ष आहे महाविकास आघाडीमधील काँग्रेस, यांच्याबरोबर देखील आता शिवसेनेचं पटत नाहीये. संजय राऊत यांनी विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली. बरं, विधानसभेच्या आधी देखील त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद होत होते. म्हणजे निवडणूक लढवणं, जागा वाटप आणि सत्ता स्थापन होणं, निवडून येणं ही गोष्ट राहिली बाजूलाच. मुख्यमंत्री कोण होणार निवडणुकीच्या आधीपासूनच त्यांच्यामध्ये वाद होते. ते वाद अजूनही चालू आहेत. वडेट्टीवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलं की आमचा पराभव होण्यासाठी जागा वाटप आणि राऊत कारणीभूत आहेत.
संजय राऊत म्हणाले की वडेट्टीवार यांची ऐकायची काही गरजच नाहीये. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये काहीही चांगलं नाही हे स्पष्ट आहे. मग शिवसेनेला आपला पारंपरिक मित्र भाजप ह्याची आठवण होणं हे काही चुकीचं नाही. बरं, ही आठवण आत्ताच झाले का? विधानसभेचा फटका लागलाय म्हणून आठवण झाले का? तर नाही. याच्या आधी देखील झाली होती 2022ला. जेव्हा शिवसेना फुटली ना, तेव्हा ठाकरे गटाकडून भाजपला किंबहुना फडणवीसांना एक फोन गेला होता. मग तो कोणी केला होता? उद्धव ठाकरेंकडून केला होता की उद्धव ठाकरेंच्या कुठल्या जवळच्या व्यक्तीने केला होता? ही गोष्ट समोर आली नाही. पण फोन गेला होता की शिंदेसोबत तुम्ही का जाताय? तुम्ही शिंदेना सोबत घेऊ नका. आपण म्हणजेच ठाकरे आणि भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करूया. आपण पुन्हा एकदा सरकार स्थापन करून तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. पण त्यावेळेला मात्र हा प्रस्ताव भाजपने स्पष्टपणे नाकारला आणि शिंदेना सोबत घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं आणि शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता, जर उद्धव ठाकरे गटाकडून असं काही होत असेल किंवा असा काही मनात विचार त्यांच्यामध्ये असेल तर यामध्ये गैर काही नाही. कारण गेल्या काही दिवसामध्ये ज्या घटना शिवसेनेमध्ये घडतायत ना, त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये काहीही चांगलं चालू नाहीये हे मात्र स्पष्ट झालंय. शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी त्यांची साथ सोडून चाललेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिवसेनेची काँग्रेस होते असं स्पष्टपणे उघड मत त्यांच्या बैठकीमध्ये व्यक्त करतायत. याचा अर्थ स्पष्ट आहे की ठाकरे गट पुन्हा एकदा विचार करण्यासाठी आता कामाला लागलाय. कशा पद्धतीने आपली वाटचाल असली पाहिजे, येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण कसं रणनीती आखली पाहिजे, यासाठी जर ठाकरे गट विचार करत असेल आणि काँग्रेसला बाजूला करून पुन्हा एकदा ठाकरेंची फडणवीसांसोबत मैत्री होते का, यासाठी जर प्रयत्न ठाकरे गटाकडून होत असतील तर यात काही चूक वाटण्याचं कारण नाहीये. पण फडणवीसांना असं वाटतंय का? फडणवीस बोलले होते की राजकारणामध्ये कधी कुठली गोष्ट घडेल काही सांगता येत नाही आणि त्यामुळे सर्वांच्याच भुया उंचावल्या होत्या. त्यामुळे पुन्हा चर्चेने जोर धरला की फडणवीस ठाकरेंबरोबर मैत्री करू पाहतायत. पण ठाकरे म्हणजे राज ठाकरे असे होते. फडणवीसांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमचे संबंध संपलेले आहेत. आमचे आता मैत्री संबंध हे राज ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना भाजप सोबत मैत्री करणार नाही हे मात्र स्पष्ट झालंय. आता राहिला प्रश्न त्या प्रश्नाचा की जो प्रश्न मुलाखतीमध्ये पत्रकारांनी विचारला होता, त्या प्रश्नाचं उत्तर फडणवीस यांनी काय दिलं. फडणवीस त्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे बोलून गेले, काही लोकांच्या कौतुकापासून नेहमी वाचायला हवं. या कौतुकाला तुम्ही तुमचं कौतुक समजलात तर तुमचं नाव इतिहास जमा होईल. उद्धव ठाकरेंसाठी महायुतीची आणि भाजपची दरवाजे बंद आहेत. आम्ही 3 लोक आमच्या खुर्च्यांवरती घट्ट बसलो आहोत. चौथ्या व्यक्तीला आमच्या सोबत जागा नाही. एक गोष्ट या उत्तरावरून स्पष्ट होते की फडणवीस ठाकरेंना म्हणजेच उद्धव ठाकरेंना त्यांच्यासोबत घेणार नाही. बरं, एका बाजूला कौतुक करत असताना मी म्हटलं ना, राजकारणामध्ये संक्रांत आणि किंक्रांत कधी येऊ शकते. एका बाजूला जेच ठाकरे गटाचे पदाधिकारी किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत फडणवीसांचं कौतुक करतायत, मात्र फडणवीस आपल्या कौतुकाला म्हणजे आपल्या तिळगुळाला ऍक्सेप्ट करत नाहीत. हे लक्षात आल्यावरती पुन्हा संजय राऊतांनी टीका केलीच आणि किंक्रांत साजरी केलीच. संजय राऊत काय बोलले? संजय राऊत म्हणाले की भाजप हा भ्रष्टाचारांचा कोठा असलेला पक्ष आहे. आम्ही भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी नसल्यामुळे आम्ही तुमच्या दारामध्ये येणार नाही. तुमचा पक्ष हा भ्रष्टाचारांचा कोठा असलेला पक्ष झालाय. यावरून आता स्पष्ट झालंय संजय राऊत अर्थातच शिवसेनेचा चेहरा संजय राऊत यांनी हे वक्तव्य करून स्पष्टपणे सांगितलंय की आता ठाकरे गटाला भाजपची काहीही गरज नाही. त्यामुळे जे काही तिळगुळाचे लाडू वळले जात होते, पुढे केले जात होते, ते मात्र आता तसेच पडून राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकतर शिवसेना ठाकरे गट हा स्वबळावरती लढेल, नाहीतर काँग्रेस बरोबर घासाघिसी करून जुळवून घेत निवडणुकीला सामोरं जाईल. पण फडणवीस किंवा भाजप सोबत जाणार नाही. या विषयामध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयात. धन्यवाद.